खूपच चांगला वाईब आहे, मजा येते आहे. त्याला म्हणणार कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. आय वुड से मस्ट विजिट. ही बघा आपली मॅडम. हे बघा मित्रांनो, डोमेस्टिक व्हायलन्स मारलं मला, रेकॉर्ड झालं. हे बघा हे बघा इथे 12 वाजेपर्यंत कृष्ण भगवान इथे असतात. गुड मॉर्निंग मित्रांनो, मैत्रिणींनो आणि बाकीच्यांनो पण. आपण आता दिस इज डे 3 इन जयपूर. वी डू नॉट वॉन्ट टू लिव्ह जयपूर. आजपासून कालपासून आम्ही जयपूरवासी झालेलो आहोत. व्हेरी ब्युटिफुल सिटी वाईब वाईज, म्हणजे बाकी पण, बट वाईब वाईज इज द रिझन वी डोंट फील लाईक लिव्हिंग इट. खूपच चांगला वाईब आहे, मजा येते आहे, मजा आया. आणि उन्हाचं फक्त एक्सप्लोअर नाही करता येतं, त्यामुळे जास्त वेळ आपण जयपूरला देतोय की गोष्टी बघून होत नाहीत. तर आता काल रात्री पण आपण अल्बर्ट हॉल म्युझियम जे आहे तिकडनं पास झालो. खूप सुंदर दिसत होतं नाईट लाईट मध्ये. आता डे लाईट मध्ये एकदा आपण तिकडनं जस्ट पास होणार आहे ऑन अवर वे टू सिटी पॅलेस. थोडा आज आवरून मामला आहे की जरा फोटो बिटो काढू. मस्त ब्लॉक प्रिंट वाले शर्ट घेतले. आत एक सिटी पॅलेस मध्ये एक जागा आहे जिथे असं ब्लू कलरचा एक बॅकग्राऊंड आहे. तर म्हणजे त्याचे भरपूर सारे फोटोज आहेत आणि त्यातून मला ऑब्व्हियसली बघितलं आपण. तिथे मला फोटो काढायचे अनघाचा, दोघांचा असं. आणि ठीक आहे, तर तिकडे पोहोचू. काल जसं इकडे ठिकठिकाणी आहेत ना, SLR वाले लोक उभे असतात. 20 रुपये 30 रुपयाला एक फोटो, असे फोटोज काढतात. तर काल आम्ही ठिकाणी काढलं आणि चांगले फोटोज काढतात ते लोक. आणि ऑब्व्हियसली कॅमेरा पण चांगला असतो. तर आपण आज पण तसंच काहीतरी प्लॅन करतोय. बघू, चांगला कॅमेरामॅन जर मिळाला तर त्याला म्हणणार कॅमेरामॅन जल्दी फोकस करो. बघा हा व्हिडिओ आणि या जयपूरला. ओके, लेट्स गो. तो जब कुछ कैंडल जलाते थे तो एवरी ग्लास इज रिफ्लेक्ट. नमस्ते मित्रांनो, आपली टूर संपत आलेली आहे. ॲट द एंड ऑफ द टूर आपल्याला इकडे रिफ्रेशमेंट्स देतात थोडेसे. हे आहेत नरेंद्र भैया यांनी आपलं, सॉरी जितेंद्र भैया यांनी आपल्याला सगळं दाखवलं. आणि आम्ही इथे वॉटरमेलन ज्यूस पितोय. ठीक आहे, गुड टूर. आय वुड रेकमेंड. आहे करण्यासारखं, बघण्यासारखं आहे. बाकी तुमचा आवाज आहे, बाकी आपण सांगतो नंतर. तर मित्रांनो, आपला सिटी पॅलेस बघून झालेला आहे. खूपच सुंदर आहे सिटी पॅलेस. आम्ही तर ते सगळ्यात हायेस्ट वाला टूर केलं होतं बिकॉज वी वॉन्टेड टू सी द छवी निवास. त्यासाठी आपण एवढं नटून थटून सगळं ब्लू व्यू करून आलेलो. आय वुड से मस्ट विजिट. तर आपलं जे तिकीट होतं, इन्क्लुडिंग द म्युझियम, इन्क्लुडिंग द 3 पॅलेसेस इनसाइड, शीश महल, शोभा निवास आणि छवी निवास, हे 3 आपल्याला बघितलं. तर आपलं सगळ्यात इम्पॉर्टंट होतं छवी निवास, ब्लूवालं. तर ते रिअल असं एवढं भारी नाही दिसत, पण फोटोजेनिक आहे खूप. फोटोज व्हिडिओज खूप छान येतात तिकडे.
तर ते वाला जर तुम्हाला करायचं असेल इंस्टाग्रामवर जे बघून आहे तर दॅट इज 4000 पर पर्सन. त्यात इन्क्लुडेड अख्खी 1.5 तासाची टूर आहे. मोर दॅन 1.5 तास त्या गाईडने आपल्याला दिला. जितेंद्र त्यांचं नाव होतं. तर खूप चांगलं एक्सप्लेन केलं आणि फोटोज वगैरे पण काढले आपले. त्यानंतर थोडं सगळं ओव्हरव्ह्यू सांगितला. तर ते वाला करायचं तर इट्स एक्सपेन्सिव्ह 4000 पर पर्सन. बट आय वुड से इट्स वर्थ इट. एवढं लांब आलं ठीक आहे. म्हणजे थोडंसं वाटलं की जास्त आहे बट चालायचं. तर आता आपण जाणार आहोत जंतर मंतर बघायला. अरे कहना क्या चाहते हो? तर मित्रांनो आपण जंतर मंतरला आलेलो आहोत. तर जंतर मंतर म्हणजे हे एक सन क्लॉक आहे आणि इथं त्यांनी प्रॅक्टिकल सायन्स पार्क पुण्यात जसं आयुक आहे आय थिंक त्यासारखं हे आहे. राजाजींनी बनवलेलं आहे. हे आपण उरकतोय असं एक 5-10 मिनटात की काय आहे बघून कळती निघावं म्हणतं पुढं. आज बास झालं, खूप झालं. ही बघा आपली मॅडम इकडं तिकडं कुठेतरी विचारांमध्ये हरवलेली आहे. उन्हाने त्रस्त कुठं बघते तिथं तिलाच कळत नाही. चल ना तिकडे कुठं चालली आहे, तिकडे चल. वैतागली ना. जेवढं लवकर इकडनं उरकशील तेवढं लवकर आपण तुझ्यावर जंतर मंतर करेन. ते तर केलंच. हे बघा मित्रांनो डोमेस्टिक व्हायलन्स मारलं मला. रेकॉर्ड झालं. हे बघा मित्रांनो इथं त्या सायन्स बनवल्या आहेत ज्या मला कळत नाही. ॲक्वेरियस. पण मला एक माहिती आहे ॲक्वेरियसला माझं लग्न झालं होतं या बाईबरोबर. ही पण ॲक्वेरियस आहे असं म्हणते. मला माहीत नाही काय असतं बट अनुभव तर आलेला आहे जे काय असतं ते. डू नॉट क्लाइंब ऑन द इन्स्ट्रुमेंट. हे इन्स्ट्रुमेंट्स हे काय करतात, काय मोजतात हे बघा. बेस्ड ऑन द शॅडो टाईम दाखवत आहे. एक मोठी वॉल आहे आणि जशी शॅडो चेंज होईल तसं ते चेंज होतं आहे. हे बघा 2 हे मिळून 1 आवर दिसतं. तर मित्रांनो आता आपण जंतर मंतरवरून निघालोय. पण हे 1 मिनिटं फक्त तुम्हाला दाखवायचं होतं की हे कृष्णाचं मंदिर आहे. श्री राधा गोविंद मंदिरम नाव त्याचं. तर इथे सकाळी 5 वाजता आरती होते तर ती आपल्याला अटेंड करायची होती बट आपली स्किप झाली. तर आपल्याला एका लोकलकडनं कळालं होतं की ती आरती खूप एनर्जेटिक आणि छान असतो वातावरण. इट्स व्हेरी गुड टू स्टार्ट द डे विथ दिस आरती. देन इथंच शेजारी सिटी पॅलेस आहे, जंतर मंतर आहे. तर असं ते सगळे लोक करतात. बट आपल्याला अनफॉर्च्युनेटली नाही जमलं कारण रात्री लोकांना उशीर झाला त्यामुळे आज उशिरा उठलो. बट इफ यू आर अराउंड इन जयपूर इथली आरती बघा. आणि असं म्हणतात की इथे 12 वाजेपर्यंत कृष्ण भगवान इथे असतात आणि इथून नंतर मग वृंदावनला जातात. तर मग असं लोकल्सकडनं आपल्याला कळालं. तर असं खूप छान आरती आहे. आता नेमके 1 वाजल्यात. आपल्याला नॉर्थला 1 ते 4 सगळे देव इज जस्ट लाईक पुणेकर्स. 1 ते 4 इट इज बंद बिकॉज दे वॉन्ट टू स्लीप. तर मित्रांनो इंडिया ऑन व्हील्सचा जयपूरवाला एपिसोड समाप्तीला येत आहे. हा बघा तुमच्यासाठी आणला आहे आपण हवा महल. बाय बाय हवा महल. बाय बाय जयपूर. You were a very good host. We loved you a lot. We will be here soon on our wheels, in our XUV 700, Mahindra XUV 700. Mr. Anand Mahindra, I am promoting your car. Please do something for me. Please, sir. मुद्दामून काही गोष्टी आपण सोडल्या आहेत जयपूरमध्ये. कळलं का मित्रांनो? सुकून नाही म्हणजे असं नाही की आपल्याकडून राहायला गेलंय. काहीतरी कारण पाहिजे ना परत यायला. तर आपण परत येणार. मी पुन्हा येईन जयपूरला. थांब भाऊ मला जाऊ दे पहिले परत यायला. आणि आपण येऊ उरलेल्या काही गोष्टी करू. पुढच्याही डेफिनेटली कुणालला घेऊन येऊ. कुणाल तू लेके आएगा अगले टाइम मुझे जयपूर. आणि आपण गोष्टी एक्सप्लोर करू. ओके गाईज प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्यासाठी आम्ही एवढं ट्रॅव्हल करतोय. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया.